चौथा दिवस आणि चतुर्थ दिवसाच्या निमित्ताने गेली 3 दिवस आपण भागवताचं मधुर कथा श्रवण केली. आजच्या कथेला प्रारंभ करत असताना भगवान कृष्ण कन्हैयाला प्रणाम करून समस्त देवे देवता माता पिता गुरु बंधू या सगळ्यांना प्रणाम करून आजच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत. कालपर्यंत आपण देवाची मधुर कथा श्रुत केली, श्रवण केली. आजही तीच कथा आपल्या सगळ्यांना श्रवण करायची, परंतु कथा सुरुवात करायला थोडा उशीर झाला. का उशीर झाला ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते सांगायची काही गरज नाही. आज सगळाच कार्यक्रम एकदा आल्यामुळे सगळी धावपळ आणि सगळी माणसं सगळ्याच ठिकाणी, सगळ्यांनाच सगळीकडे जायचं असतं. सगळ्यांनाच किमान कमीत कमी माणसाला असं वाटत असतं की तोंड तरी दाखवून यावं. आणि खरं आहे हे, नाही काही करणं झालं तरी माणसानं किमान तोंड तरी दाखवून आलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या याच्यात आपल्याला वेळ लागला. 1 तासभर आज आपल्याला कथा पाहायची. आजच्या दिवसाच्या कथेचा वेळ आपण पुढच्या दिवसामध्ये थोडा थोडा वाढवू आणि तो भरून काढू. इथंच ऐकूया परत. कालही आपण कथेमध्ये ऐकलं. आता इकडं लक्ष द्या. कथेला सुरुवात झालेली. आधीच इकडं तिकडं जाऊन माणसाचं मन आता कुठंच राहिलेलं नाही, म्हणून आता इकडं लक्ष द्या. झालं आता नाही काही, संध्याकाळी संपलं. परीक्षिती नावाचा राजा आणि त्याला एका ऋषींनी शाप दिला. त्या ऋषींचं नाव होतं शृंगी नावाचे ऋषी. आणि त्या शृंगीने शाप दिला, माझ्या वडिलांचा अपमान करता योग्य नाही देवा. आणि ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप घातला असेल त्याला मी शाप देतो की त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि तो मरून जाईल. बातमी परीक्षिती राजाच्या कानावर पोहोचली. कानावर पोहोचल्यानंतर राजा अनशन व्रत धारण केलं. गंगेच्या तीरावर आला. 16 वर्षाचे शुकाचार्य महाराज आले. शुकाचार्य महाराजांना त्यांनी आसनावर बसवलं. आसनावर बसवल्यानंतर मग मात्र प्रणाम केला आणि गुरुदेव सांगा, काय कोणती कथा ऐकल्याने माझा उद्धार होईल, ही कथा तुम्ही मला श्रुत करा. त्यावेळेस शुकदेव भगवान परीक्षिती राजाला आता कथा सांगतायत. परीक्षिताने प्रश्न विचारावे आणि शुकाचार्य महाराजांनी त्या प्रश्नाचं निराकरण करावं, त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. याचंच नाव भागवत कथा आहे. राजाने विचारावं आणि शुकाचार्य महाराजांनी त्या कथा सांगाव्या. आणि परीक्षिती राजा शांत चित्ताने श्रवण करायला बसलेला आहे. इथपर्यंत कथा आपण कालच्या कथेमध्ये ऐकली. आज आपल्याला तिथून पुढे कथा ऐकायची. पुढे काय झालं? राजाने पहिला प्रश्न विचारला, गुरुदेव आता तुम्ही मला हे सांगा की देवाने कशा प्रकारे या सृष्टीची निर्मिती केली, या सृष्टीचा विस्तार केला. देव देव नमोस्तुस्तो भूत भवान पूर्वज तदविजानीहि यज्ञान मात्मतत्व निदर्शनम. हे प्रभू, आपण मला याचा उपदेश करा की कशा प्रकारे राजाने या सृष्टीचा विस्तार केला. तेव्हा सूतजी महाराज वर्णन करतात. शुकाचार्य महाराज सांगतायत, राजा या जगात पहिले कुठेच काही नव्हतं. काही नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं. हे आमला नव्हता, ना लिमला नव्हता, ना बीड नव्हतं, का हे नव्हतं. मग काय होतं? महाराज म्हणतात
पहिले कोठेचे नव्हते काहे, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाहे, कानोबा तेरे तेरे ते. इथे काहीच नव्हतं, मग सगळं निर्माण झालं कसं? तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. काहीच नव्हतं, पण तिथे एक माया निर्माण झाली आणि माया एवढी प्रबळ आहे की मायेने भगवान परमात्म्याच्या मनात निर्माण केली संकल्प. अरे जर सगळीकडे पाणीच पाणी असेल तर इथं मला कोणी सोबते नाहीये, मी एकटाच आहे. आणि एकट्या माणसाला करमत नाही, काय लागतो? सोबती लागतो, कोणीतरी सोबती पाहिजे बनतो माणूस. एकलेन कंठेचे म्हणून यायेने, निर्माण केले 14 भुवने. एकट्याला करमत नव्हतं, मग काय करायचं? कोणीतरी सोबती असलं पाहिजे. स एकाकी न रमते, म्हणून भगवान विष्णू परमात्म्याने आपल्या नाभीच्या कमळावरती एक कमळ निर्माण केलं आणि नाभीपासून निघालेल्या कमळावर एक देव निर्माण झाले आणि त्या देवाचं नाव होतं ब्रह्मदेव. बोले ब्रह्मदेव भगवान की जय. ब्रह्मदेवांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेव आजूबाजूला पाहू लागले, कोण असेल ज्याने मला जन्माला घातलं, ज्याने मला निर्माण केलं, ज्याने या विश्वाची रचना केली. म्हणून नाक दाबून खाली बुडी मारून पाहू लागले तर कोणी नाही. मग खूप वेळा आत जायचे, खूप वेळा बाहेर यायचे, कोण असेल मला निर्माण करणारा. तेव्हा ब्रह्मदेवाच्या कानावर शब्द पडला, काय? तप. हे ब्रह्मदेवा तप करा, तप. आणि मग ब्रह्मदेवानं तप केलं. तप केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि आज्ञा दिली, हे ब्रह्मदेवा तुम्ही या सृष्टीचा काय करा? विस्तार करा. आणि मग ब्रह्मदेवांना आज्ञा दिल्यानंतर ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी महाराज सृष्टीचा विस्तार, हे जग निर्माण करायचा ध्यास मनामध्ये घेतला आणि भगवान विष्णू परमात्म्याने चतुश्लोकी भागवताचा उपदेश करायला प्रारंभ केला. पहिल्यांदा 4 श्लोकी भागवत त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवाला सांगितलं आणि तिथून पुढे भागवताची परंपरा चालू झाली. मग पुन्हा काय निर्माण केलं? म्हणजे ब्रह्मदेवाला निर्माण करायला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने काल, कर्म आणि स्वभाव अशा 3 प्रकारामध्ये सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली. अगोदर काळाची गणना केली. हा काळ कसा आहे त्याचंही वर्णन श्रीमद भागवताने केलं. आपल्याला फक्त मिनिट माहिती आहेत, मिनिटाच्या अगदी कमी काळ, सेकंद माहिती आहेत, घटिका किंवा त्याला बऱ्याच काही गोष्टी पंचांगामध्ये आहेत, त्या मुहूर्तानुसार नाडीनुसार बदलल्या जातात आणि त्याच्याही पेक्षा कमी काळ मोजण्याचं गणक आहे. त्याचं नाव आहे अनु, रेणू, त्रसरेणू. या सगळ्यापासून डोळ्याची पापणी उघडझाप करेपर्यंतच्या क्षणाला निमिष म्हणतात, अशी काळाची गणना चालू केली. काल कर्म निर्माण केले, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म, अशा अनेक कर्माची निर्मिती केली. त्यानंतर स्वभाव निर्माण केले. जेवढी लोक जगात आहेत त्या प्रत्येकाला देवानं वेगवेगळं बनवलं. मुंडे मुंडे मतिरभिन्ना. ज्याचं मस्तक वेगळं त्याची बुद्धी सुद्धा वेगळीच आहे. असा कोणी नाही की त्याची बुद्धी समान आहे. देवानं वेगवेगळे निर्माण केले. महाराज म्हटले तुकोबरायांचं प्रमाण आहे, किती प्रकार देवानं तयार केले? 3 प्रकार निर्माण केले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकार, राजस, तामस आणि सात्विक. हे 3 आहेत. 3
आणि या तिन्हीमध्ये सर्व लोकांचे स्वभाव आहेत. जो सात्विक आहे त्याचा स्वभाव शांत आहे. मग हे तिन्ही प्रकार सगळीकडे लावा तुम्ही. सात्विक धन, राजस धन, तामस धन. सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. सात्विक अन्न खाल्लं तर माणसाची बुद्धी सात्विक बनते. राजस अन्न खाल्लं तर माणसाची बुद्धी राजस. तामस अन्न खाल्लं तर तामस बनते. जैसा खाओगे अन्न वैसा होवेगा तन मन और धन. जसं अन्न खाल तशी तुमची बुद्धी होणार आहे. तीन प्रकारांचे स्वभाव निर्माण केले. सृष्टीचा विस्तार पुढे चालू झाला आणि मग ब्रह्मदेवाने हळूहळू महाराज काल कर्म स्वभावाची निर्मिती केल्यानंतर 10 प्रकारच्या सृष्टीचं वर्णन केलं. आतमध्ये काही बऱ्याचशा उद्धवांचं चरित्र आलं, मैत्रेय ऋषींचा संवाद आला. परंतु ते जर कथा पाहिली तर तुमची लिंक तुटेल, संदर्भ तुटतो आणि मग माग काय ऐकलंय ते कथेचा संदर्भ राहत नाही. आता लक्षात ठेवा, परीक्षितीने प्रश्न विचारला कोणाला? कथेत झोपी गेलेल्या माणसाला. असंच का कसं? शुकाचार्यानं, शुकदेव भगवान सांगा सृष्टीचा विस्तार कसा केला. तेव्हा ते सांगायला लागले. ब्रह्मदेव निर्माण झाले आणि मग पहिली जबाबदारी दिली सृष्टी विस्तार करण्याची. कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेव श्री नारायणाच्या नाभेतून प्रगट झाले. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. आता ब्रह्मदेव ज्या कमळावर बसले, ब्रह्मदेवाने अगोदर त्या कमळालाच आपलं लोक तयार केलं आणि त्या कमळावर 3 महाल तयार केले. आणि त्या कमळावर 3 महालापैकी एकाचं नाव होतं भुवः आणि स्वः. कमळावर किती घरं बांधले ब्रह्मदेवाने? 3 घरं. ज्या कमळावर बसले त्याच कमळावर. आणि चालू झाला सृष्टीचा विस्तार. आता दिवस होऊ लागली, रात्र होऊ लागली. ऐका, जेव्हा भगवान ब्रह्मदेव जन्माला आले नव्हते तेव्हा या जगात दिवसही होत नव्हता आणि रात्रही होत, काही बदल होत नव्हता. सगळे काही ऋतू समान असायचे, काही बदल नाही. ना वर्षाची गणना मोजली जायची, ना कोणाचं आयुष्य गणल्या जायचं. कारण जेव्हा एखादी व्यक्ती उत्पन्न होते, जन्म घेते, तेव्हा त्याचा शेवट ठरलेला असतो. आणि त्याचा शेवट होण्यासाठी त्याच्या आयुष्याची काय केली जाते? गणना केली जाते. ज्या अर्थी ब्रह्मदेव जन्माला आलेत, पण ब्रह्मदेवाचा सुद्धा काय होतोय? शेवट होतोय. त्यांचंही काही आयुष्य आहे आणि त्याच्यासाठी वेळेची गणना सुरुवात झाली. ब्रह्मदेवाने भुव आणि सुह या लोकावरती राहत असताना कशा पद्धतीने हे जगाचा विस्तार वाढेल याकरता प्रयत्न करू लागले. अधूनमधून भगवान विष्णू परमात्म्याने सांगावं, ब्रह्मदेवा अहो काय विस्तार होणार? प्रभू तेच प्रयत्न चालू आहेत. आणि मग ऐका, 10 प्रकारच्या सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली. भागवतात अनेक वेळा त्यांनी पुन्हा ते सृष्टीचा विस्तार सांगितला. पण आपण एकदा ती लिंक लावून पाहू. 10 प्रकारच्या सृष्टीचा विस्तार. त्यामध्ये जी पहिली सृष्टी आहे महत्त्वाची, त्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाने, हे फक्त ऐकून घ्या, जरी नाही समजलं तरी ऐका, हे थोडं कठीण आहे. कोण आहे महत्त्व नाम सृष्टी ही? याच्यामध्ये प्रत्येकाच्या गुणामध्ये विषमता आहे. काय आहे? विषमता आहे. कोणी एकसारखं नाही आहे. गाणारे असतील, आता जसं अशोक महाराजांना गाता येतं तसं मला एवढं गाता येत नाही. पण जसं मला कथा सांगता येते तसं इकडे त्यांना कथा सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या गुणात विषमता आहे. याचंच नाव महत्त्ववादी. ही सृष्टी त्यांनी निर्माण केली. त्यानंतर दुसरी सृष्टी आहे अहंकाराची. दुसऱ्या सृष्टीमध्ये अहंकार निर्माण केला, ज्याच्यामध्ये पृथ्वी पंचमहाभूत ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाची काय केली?
उत्पत्ती केली. पंचमहाभूत कोणते कोणते आहेत? पृथ्वी, आप, तेज आणि वायू. हे काय आहेत? हे भूत आहेत. भूत यांचंही नाव भूतच आहे, पण ह्या भूतांना घाबरत जाऊ नका. या सगळ्या भूतामध्ये एक मोठं भूत आहे. या 5 भूतांना जे भूत चालवतं ना, त्याला सुद्धा आमचे तुकोबारायने भूतच म्हटलंय. हे बारके भूत आहेत 5. कोण? हे पंचमहाभूत. सगळ्यात एक मोठं भूत आहे. कोणतं? ते म्हणले जबर आहे जबर. आणि त्याच्या एखादं नादी लागलं की ते झडपिल्याशिवाय राहत नाही राहत. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे नका जाऊ तेथे कोणी नका जाऊ तेथे कोणी. पंढरीचे भूत मोठे. हे पंचमहाभूतांना चालवणारा देव म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा हा सगळ्यात मोठा देव आहे. आणि म्हणून पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. ज्याच्यापासून हे बारके भूत निर्माण झाले, पृथ्वी, आप, तेज, वायू, याचं नाव पंचमहाभूत. हे निर्माण केले. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निर्माण करायला सुरुवात केली ज्ञानेंद्रिय. काय ज्ञानेंद्रिय? डोळे, कान, नाक, याला म्हणायचं श्रवणेंद्रिय, हे नेत्रेंद्रिय, हे रसनेंद्रिय आणि हे घ्राणेंद्रिय. यानं काय ऐकलं ते कळतंय, यानं पाहिलं तरी ज्ञान होत आहे. याने भाजी तिखट आहे, खरट आहे, आंबट आहे, यानं ज्ञान होतं. म्हणून हे रसना. म्हणून तर महाराज म्हटले, देवा आमची रसना आता दुसऱ्या रसामध्ये विटून गेली आहे. आमच्या रसनेला एकच रस आवडतो. कोणता? तो म्हणजे पांडुरंगाच्या नावाचा. रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. देवा आता पांडुरंगाचं नाव घ्यावं हेच एवढ्या या जिभेला आवडतं, बाकी सगळे रस फिके झाले. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, हात पाय का हे सगळं कर्मेंद्रियामध्ये आलं. असे पंचमहाभूतांच्या तन्मात्रा ही भगवान परमात्म्याने निर्माण केल्या दुसऱ्या सृष्टीमध्ये. तिसऱ्यांदा सृष्टीची निर्मिती करत असताना भूत सर्ग निर्माण केले. पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग निर्माण केला.
आता निर्माण केली चौथी सृष्टी. चौथ्या वेळेला काय निर्माण केलं ब्रह्मदेवाने? इंद्रियांची निर्मिती केली. आणि पाचवी सृष्टी मनाची निर्माण केली. काय निर्माण केले? मग अगोदर निर्माण केले इंद्रिय, आणि या इंद्रियांना चालवणारा कोणीतरी पाहिजे म्हणून पुन्हा निर्माण काय केलं? मन निर्माण केलं. हे हेड ऑफिस आहे इंद्रियांचं. दिसत नाही कुठं, याचं नाव नसते, याचा अवयव नाही, कुठंच ठिकाणा नाही, पण चलवित येतं खरं कोणाला? सर्व इंद्रियांना. म्हणून तर वासुदेवात महाराज म्हटले, या इंद्रियांचा, या देहपुरीचा राजा कोण आहे? मन आहे. मन मनुराजा एक देहपुरी, नांद तू असे त्याचे सर्व घरी. या इंद्रियामध्ये सगळे लोक नांदतात. इंद्रियांना हा मन चालवतो आणि इंद्रिय मनाप्रमाणे ऐकतात. पाचव्यांदा सृष्टी तशा प्रकारची निर्माण केली. 6व्या क्रमांकाला सृष्टी निर्माण केली अविद्येची. याच्यामध्ये तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह, महामहा या 5 गाठी निर्माण केल्या. आणि हे या जीवावर विक्षेप आणि आवरण घालतात. आवरण म्हणजे काय? आपला हा अंतःकरण चतुष्टयाचा भाग आहे. झाला तर थोडी कथा ही किचकट आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या चित्तावर 3 प्रकारचे दोष असतात. मल, विक्षेप आणि आवरण. अर्थात पाण्यावर जसं शेवाळ येतं, शेवाळ आल्यावर पाणी आधी दिसतं की शेवाळ? काय दिसतं? शेवाळ दिसतं. मग पाणी नाही का? पाणी आहे, पण पाण्यावर काय आलंय? शेवाळ आलंय. तसं तुमच्या सगळ्यामध्ये देव आहे, परमात्मा आहे, पण दिसत का नाही? तर त्याच्यावर आवरण आलंय. कशाचं? ह्या मायेचं, लोभाचं, मोहाचं. म्हणून तर महाराज म्हटले, डोळ्यावर पडळ आलंय, पडदा आलाय. कशाचा? भ्रांतीचा. फिटली भ्रांतीचे पडळ. महाराज म्हटले ही पडळ आहे, पडदा येतो. जसं तुम्हाला कमी दिसायला लागलं की डॉक्टर सांगतात तुमच्या डोळ्यावर काय आलाय? पडदा आलाय, पडदा. तसं आध्यात्मिक दृष्टीने देव दूर जायला लागलं की समजायचं कशाचा तरी पडदा डोळ्यावर आलाय, म्हणून तर देव दूर जातोय. याचं नाव आवरण आहे. ती निर्माण केलं. आता 7व्या क्रमांकाला वैकृत सृष्टी निर्माण केली, ती 6 प्रकारची. आता देवानं झाडं निर्माण करायला सुरुवात केली. काय निर्माण केले? झाडं. 6 प्रकारच्या वनस्पती निर्माण केल्या. काही वनस्पती, काही औषधी, म्हणजे काही झाडं निर्माण करत असताना काही झाडं औषध देणारी निर्माण केली. सगळ्या वनस्पत्या औषध देतात. काही लता निर्माण केल्या. लता म्हणजे आपल्या आंबल्याच्या लताबाई नाही बरं का कुणी. मग काय? लता म्हणजे ते असं पसरतात झाडं, वेल. ते तशा वेली निर्माण केल्या देवाने. म्हणजे हळूहळू कसं सजवलंय बघा या जगाला देवाने. माणसं म्हणतात ह्या सगळं आपोआप तयार झालं. आपोआप नाही. तुम्हाला एक घर तयार करायला अख्खा आयुष्य जातं. तर एवढा विश्वाची रचना करताना देवाला सुद्धा किती कष्ट झाले असतील. देवाने हे सगळं निर्माण केलं. विष्णू सहस्त्रनामामध्ये भीष्माचार्य म्हणतात, अरे बाबा तूच या जगाचा कोण आहेस? प्रभू साक्षी निवास शरणम. काय? सुरद किंवा जगत धरता असं देवाला म्हटलं. जगत प्रभुम देव देव मनंतम पुरुषोत्तमम स्तुवन्नाम सहस्रेन पुरुष सततोत्थिता. हा पहिला पुरुष आहे की ज्या पुरुषाने या विश्वाची रचना केली. किती कष्ट झाले असतील, किती मेहनत आहे. 6व्या क्रमांकाला
अशा प्रकारची सृष्टी निर्माण केली. विरुद्ध आणि द्रुम, काही झाडं जमिनीत फळ देतात आणि काही झाडं वरती आल्यावर फळ देतात. ते बटाटे कुठं लागतात? खाली खाली लागतात. आणि ते वरी येतं ते काय, आता काय आम्हालाही त्याचा जास्त संबंध पडत नाही. फुलगोबीच ना, फुलगोबी मूळ जमिनीत असतं आणि फळ येतं ते वरती येतं. असेही निर्माण केले. अजून पुढे काय केलं देवाने? अनेक प्रकारचे निर्माण करत असताना आता 8व्या क्रमांकाला पशुपक्ष्यांची सृष्टी निर्माण केली. एवढं सगळं जर सुटसुटीत सांगायला बसलं तर कथा 5 तास करावं लागते. किती तास? 5 तास. पण आता कथा ही गावातली आहे. घरच्या शेतात खुरपायचं झालं की माणूस जरा काळजीनं खुरपितो. त्याला माहिती आहे पुन्हा तण आपल्या शेतात उगवणार आहे. दुसऱ्याच्या इथं रोजानं गेल्यावर मग काय करायचंय? तणाव माती टाकीत पुढं चाललं तरी काय हरकत नाही. मालकाला दिसलं पाहिजे फक्त सगळं रान काळं. पाऊस पडल्या उद्या का हिरवं होईना. तसंच आहे इथंही. आता ही कथा इथली असल्यामुळं सांगायला पण वेळ कमी पडतो. एका एका श्लोकाचं चिंतन करत गेल्यावर 8व्या क्रमांकाला पशु पक्षी निर्माण केले, अनेक केले. आता काय काय केलं? म्हणजे गाय निर्माण केली. पहिल्यांदा देवाने गाय दिली. या जगामध्ये पशु पक्षी निर्माण करत असताना काय निर्माण केला? पहिला पशु गाय. गाय गोमाता निर्माण केली. त्यानंतर निर्माण केला बकरा, रेडा, काळवे, डुक्कर, हरिण, मेंढा, उंट, 2 खुरांचे पशु. त्यानंतर 5 नख असलेले पशु तयार केले. त्यानंतर अनेक प्रकारचे पशु तयार करत असताना 9व्या क्रमांकाला मनुष्य सृष्टी निर्माण केली. माणूस कसा तयार झाला याचा एक वेगळाच अध्याय भागवतामध्ये आहे. पण त्यामध्ये आपण आताच त्याचं चिंतन करून 9व्या क्रमांकाला मातेच्या गर्भात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला बोराच्या कवटी एवढा, पुन्हा थोडा मोठा, पुन्हा मोठा होता होता पहिल्या महिन्यामध्ये पूर्ण गोलाकार होतो. दुसऱ्या महिन्यामध्ये अवयव फुटायला सुरुवात होतात. तिसऱ्या महिन्यामध्ये त्याच्या अवयवांची वाढ होते. 4था महिना 5व्या महिन्यामध्ये त्याचे अवयव तयार होतात. 6व्या महिन्यामध्ये त्याला सगळं कळायला लागतं. 7व्या महिन्यामध्ये आई वडील कसे एकामेकांबरोबर भांडायले ते मध्ये बसून ऐकत आहे. कुठं? 7व्या महिन्यात. आणि लेकरं शिव्या कुठं शिकायले? बाहेर येऊन शिकायची गरजच नाही त्याला. नेमकं हे नवीन जोडपं असतंय, अजून काही संसार स्थिर झालेला नसतो. ती सारखं म्हणणार माझ्या माहेरात असं, हा म्हणणार तुझं इथं चालणार नाही, तुला इथं असंच राहावं लागन. ह्या दोघांची भांडणं मधलं सगळं ऐकतंय. मग लेकरं तशी जन्माला येतात. 8व्या महिन्यामध्ये या कुशीकडून त्या कुशीकडे फिरायला लागतं आणि त्याचं चिंतन आहे. 9व्या महिन्यामध्ये 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले की देवाला विनंती करतं, देवा अरे आता इथं राहावं वाटत नाही. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. अनेक कथेत कीर्तनात तुम्ही ऐकता काय गर्भावस्थाची अवस्था असते. काय सांगू गर्भेची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा देहातसे देवा, नको आता इथे राहायचं. हात जोडतो रे पांडुरंगा, एकदाच कृपा कर आणि या गर्भातून बाहेर काढ. बाहेर काढलं की रात्रंदिवस तुझं काय करीन? भजन भजन करीन. प्रार्थना करतो तो जीव. काय म्हणतो? देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवोनी. देवा आणि मग देव कृपा करतो, वचन देतो, बाळ जन्माला येतं. 9व्या क्रमांकाला मानुष्याची सृष्टी निर्माण केली. 10व्या क्रमांकाला देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध. आपण म्हणतो ना किती सिद्ध आहेत? 84 सिद्धांचा हे 10व्या क्रमांकाला निर्माण. आधी माणसन मग देव आहेत.
देवाने देवांची वेगळीच रचना केली. जरा चांगले चांगले माणसं देवाच्या कोटी ठेवले. पुन्हा पितर लोक असतील त्यांची व्यवस्था केली पाहिजे ना. इथले मेलेले ठेवायचे कुठे? मग ह्या देव येवणीमध्ये, देवसृष्टीमध्ये यक्ष राक्षस सिद्ध चानर विद्याधर भूत प्रेत पिशाच किन्नर किम पुरुष अश्वमुख हे सगळे 10व्या क्रमांकाला भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी निर्माण केले. 10 प्रकारची सृष्टी संपली. आता मन्वंतरादी काल विभागाचं वर्णन केलं. कशा पद्धतीने मन्वंतर तयार केले, काल तयार केले हेही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. असे काळाची गणना करत असताना अजून सृष्टीचा विस्तार सुरुवात झाला आणि ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून 4 पुत्रांची निर्मिती केली. त्यांचं नाव होतं सनक सनंदन सनातन सनत कुमार. 4 जन्माला आले. 4ही पुत्रांनी वडिलांना हात जोडले. प्रभू सांगा आज्ञा. ब्रह्मदेव म्हणे सृष्टीचा विस्तार करा. हे 4 ज्ञानी होते. हे म्हणले बाबा आम्हाला असल्या राड्यात पाडू नका. आम्ही कायम जपी तपी मुनींसारखं राहणार, ध्यान धारणा करणार. आम्हाला हे नको. ते निवृत्ती परायण असल्यामुळे त्यांनी नकार दिला. नकार दिल्यावर राग आला. माझेच मुलं मी निर्माण केलेली माझाच ऐकत नसतील, राग आला. आणि राग आल्यानंतर ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून एका देवाचा जन्म झाला. त्याचं नाव होतं रुद्र. कोण निर्माण झाले? रुद्र निर्माण झाले. बोलिये रुद्र भगवान की जय. आणि तो रडत रडत म्हणू लागला जगत पिता विधाता माझी नावं आणि राहण्याचं ठिकाण सांगा. रुद्राचं कामच असतं रडणं. म्हणून रुद्र नाव कधीही ठेवायचं नाही. रुद्र शब्दाचा अर्थच आहे रोदनाहा इति रुद्राहा. रुद्र म्हणजे काय? रडणे. रडणे हा त्या शब्दाचा अर्थ होतो. हा रुद्र रोदना. हा रोदन म्हणजे काय? पुन्हा पुन्हा रडणे. भगवान मारुतीरायांचं नाव महारुद्र का पडलं? तर ते बाबा जन्माला आला ना, आल्याबरोबरच महाराज बघितलं वर इथं म्हणला काय चमकायले की लाल. आत्ता खातो म्हणला याला जाऊन. आणि बालपणीच गेला सूर्याला दरायाला खायला जाणार तेवढ्यात देव म्हटले काय ताप झाला. पोरगा आत्ताच जन्माला आलं सूर्यच गिळून टाकायला लागलो. सोडलं सुदर्शन चक्र. आणि सुदर्शन चक्र सोडल्यानंतर त्या सुदर्शन चक्राने मारुतीरायाची काय गेली? हनुवटी गेली. म्हणून नाव पडलं हनुमंत. महारुद्र नाव का पडलं? तर हनुवटी तुटल्यामुळे मारुतीराय रडायला लागले. आणि रडायला लागल्यानंतर आता नावच असा मारुतीराय होते की त्यांचं रोदन रडणंही एवढं असं विक्राळ होतं की त्या रडण्यामुळे नाव पडलं काय? महारुद्र. तसं रुद्र एक भगवान शंकरांनाही म्हटलं गेलेलं आहे. भगवान शंकरांचे सेवक आहेत रुद्र. आणि म्हणून रुद्र रडायला लागला. सांगा देवा कुठं राहू मी? माझे नावं सांगा. मग त्यांना नावं सांगितली. 12 नावं सांगितली. राहण्याला ठिकाण दिलं. आता म्हणला मला पत्न्या. त्याला त्या पद्धतीने विवाही लावून दिले. आणि मग एके दिवशी रुद्राला भूक लागली. आणि भूक लागल्यावर ते आलं महाराज दारात. आणि कोणाकडं बघू लागलं? ब्रह्मदेवाकडं. आता पोराला भूक लागल्यावर कोणाकडं मागल ते? ज्याने जन्म दिला त्याच्याकडं. आणि असं रागानं बघू लागलं ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेव म्हटले काय होतंय रुद्रा? काय नाही म्हणलं. आता भूक लागली, खायला तर काही सापडत नाही. मला वाटायले तुम्हीच चूक केली. मला जन्माला घातलं नसतं तर भूक लागली नसती. मग एकदा कायमचं तुम्हालाच खाऊन टाकतो म्हणला. कटकटच मिटली. अशी बरेच रुद्र आहेत जगात. ते सारखं बापाला दिवसातून 2दा तरी म्हणत असतात काय आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. सगळी राग कुणी लावली? मला हेच कळत नाही. अरे त्या विपरीत परिस्थितीमध्ये त्या बिचाऱ्यांनी कसा तरी संसार उभा केला, कसं तरी घर चालवलं. ना तेव्हा जास्त पैसा होता, ना कुठला धंदा होता, ना कुठला व्यवसाय होता. तरी त्या बिचाऱ्यांनी तुम्हाला जगवलं. आणि जेव्हा
4 दिवस जास्त शिक्षण घेतलं की पोरं सरळ म्हणतात काय, नाही नाही अहो लय चांगलं झालं असतं, पण आमच्या म्हाताऱ्यानंच काय केली, सगळी राख लावली, यानं तर सगळं वाटोळं केलं म्हणते. आता काय वाटोळं केलं बाबा शहाण्या, इतक्या दिवस तुला जगवलं, इतक्या दिवस तुला सांभाळलं, कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, हे राख लावून आहे का? ब्रह्मदेव म्हणतो थांबा आता तुम्हाला खाऊन टाकतो तो रुद्र. ब्रह्मदेव म्हटले फार चूक झाली, असा मुलगा जन्माला घातला की ते मलाच खायला निघालाय, त्याच्यापेक्षा हे नसलं जन्माला घातलं तर बरं झालं असतं. पश्चाताप होऊ लागला, मग पहिलं याला नाश करून टाका म्हणे. मग ते रुद्राची सृष्टी नष्ट केली आणि नष्ट केल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेव तप करू लागले, कशा प्रकारे सृष्टीचा विस्तार करेल म्हणून पहिलं शरीर सोडलं. आणि पहिलं शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या एका एका अवयवापासून एका एका ऋषींची काय केली, निर्मिती केली. कोण कोण, मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, कृतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10व्या नंबरला निर्माण केले नारद. किती? नारद 10व्या क्रमांकाला. आता जमलं म्हणले, आता भरपूर लोकसंख्या झाली, एवढे 10 निर्माण केले. पुन्हा एके दिवशी मनात आलं, म्हणजे बघा कोण कशा कशापासून निर्माण झालं. नारद निर्माण झाले मांडीपासून, दक्ष निर्माण झाला ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून, वशिष्ठ निर्माण झाले प्राणांपासून, भृगु निर्माण झाले त्वचेपासून, कृतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानांपासून. आता हे सगळा विस्तार भरपूर आहे. करता करता उजव्या स्तनापासून धर्म निर्माण झाला आणि स्वतः नारायण अवतीर्ण झाले धर्माच्या पोटी. आणि ब्रह्मदेवाला एक मुलगी सुद्धा झाली. कोण मुलगी? ब्रह्मदेवाला मुखापासून वाणीची अधिष्ठाती असणारी सरस्वती जन्माला आली. बोलिये सरस्वती माता की जय. आणि ती कुठे जन्मली? मुखापासून जन्मली. ब्रह्मदेवाच्या मुखापासून जन्माला आलेली कन्या, तिचं नाव सरस्वती. म्हणून तर तुकोबारायांनी जेव्हा गाथा लिहायला घेतला, जेव्हा काव्य करायचं ठरलं, तेव्हा आमच्या महाराजांनी विनवणी केली, हे शारदे, हे सरस्वती, ये ये धावून ये. आणि कशावर बसून ये वर्णन केलंय महाराजांनी. महाराज म्हणतात, हे शारदे, ये हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून. हे शारदे, सरस्वती माता बुद्धीची ज्ञानाची देवता आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सरस्वती मातेचा जन्म झाला. आता पुढे सरस्वती बद्दल अजून एक कथा सांगितली ब्रह्मदेवाच्या बाबतीत, पण ती सांगायला आपल्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही. ब्रह्मदेव पुन्हा सृष्टीचा विस्तार करू लागले. करता 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 ब्रह्मदेवाने आपलं पहिलं शरीर सोडलं आणि त्या शरीरापासून एक स्त्री आणि एक पुरुष निर्माण केला. जे स्त्री निर्माण केली त्या स्त्रीचं नाव होतं शतरूपा राणी, आणि जो पुरुष निर्माण केला त्याचं नाव होतं स्वयंभू मनू. त्याला 3 कन्या झाल्या, आकुती, देवहूती, प्रसूती. 2 मुलं झाले, प्रियव्रत राजा आणि उत्तानपाद राजा. अशा प्रकारे सृष्टीचा विस्तार चालू झाला. आता स्वयंभू मनू गेला ब्रह्मदेवा. आता लोकसंख्या भरपूर वाढली म्हणे, पण आता पोरं मोठी झाली की घर बांधलं पाहिजे. एवढ्या घरात कोण राहणार आहे? तुमचं बाद झालं ते कमळ, आता दुसरी जागा द्या राहायला. आता ब्रह्मदेवाला चिंताच पडली. आणि हे होतं असं व्यवहारात सुद्धा बऱ्याच माणसांचं गणित चुकतं. काय होतं? गणित चुकतं. ज्या वेळेला घर उभा करायचं असतं त्यावेळेला सगळं सोबतच येतं,
पोरांचे शिक्षण, पोरांचे लग्न, आणि मग त्याच वेळेला घरही बांधायचं असतं. मग काय काय करावं काही मेळ लागत नाही, सगळा धावपळच धावपळ. मग त्याच्याकरता व्यवस्था केली पाहिजे. आधीच पोरं लहान आहेत तेव्हा घर बांधायचं, पोरं शिक्षणाला आले की शिक्षणाची तयारी करून ठेवायची, हे असं नियोजन असलं पाहिजे. बऱ्याचदा आता काही माणसं म्हणतात, महाराज इथं पोटाचंच पडलं आणि हे असलं कुठं आलंय. ते खरंय म्हणा, त्यांच्या मानाने आधी पोट भरलं पाहिजे आणि मग बाकीच. ब्रह्मदेव म्हणे चुकलंच ते. आता सृष्टीचा विस्तार तर चालू आहे, पण राहायला जागा नसेल तर ठेवायचे कुठं हे? ते 10, हे स्वयंभू म्हणू यांचे 5. चिंता पडली, आणि चिंता पडल्यावर धावा केला देवाचा, आणि देवाचा धावा केल्यावर ब्रह्मदेवाच्या नाकामधून एक अंगठ्या एवढा शिशु बाहेर आला, आणि बाहेर आल्याबरोबर त्यानं विराट स्वरूप धारण केलं, अवतार घेतलं वराहाचं. वराह माने डुक्कराचं रूप धारण केलं, आणि बाहेर आलं तसं थेट पाण्यात गेलं. महाराज बोलिये वराह भगवान की जय. वराह भगवान अवताराला आले, पाण्यात गेले. पाण्यात जाऊन त्यांनी दोन्ही दाढेवर पृथ्वीला घेतलं, कारण पृथ्वी होती पाण्यात. जगात पाणी जास्त आहे की पृथ्वी? काय जास्त आहे? पाणी जास्त आहे. पाणी किती टक्के? 71%. पृथ्वी किती टक्के? 29%. मग नियम आहे, मातीचा ढेकूळ पाण्यात टाकला की काय होतो? मग जर पृथ्वी कमी आहे तर पाणी जास्त असल्यावर ही पृथ्वी विरघळून जायला पाहिजे होती की नाही? पण भगवान परमात्म्याची ती लीला आहे. देवानं दाढेवर धरलं, वरती आणू लागला, आणि तेवढ्यात एक दुष्ट राक्षस तिथं आला. त्याचं नाव होतं हिरण्याक्ष. तो हिरण्याक्ष आला आणि तो म्हणू लागला, ए थांब, आता थोडं लक्ष द्या. आता कथेमध्ये कथा, कथेमध्ये कथा, आणि कथेत कथा आहे. म्हणजे पहिली कथा संपायच्या अगोदर दुसरी, दुसरी संपायच्या अगोदर तिसरी. जसं ते जुन्या म्हाताऱ्या माणसाकडं बटवे असायचे. आधी मोठा कप्पा, पुन्हा त्याच्यात बारका कप्पा, पुन्हा त्याच्यात बारका कप्पा, हे असं. आताही बटवेच आहेत, पण त्याचं नाव बदललंय, बाकी काय नाही झालं. त्या पहिल्या बटव्याला बंद नव्हते, आताच्या बटव्याला काय आलेत? लांब का बंद आलाय महाराज, बाकी काय नाही. ह्याचंही नाव बटवाच आहे, त्याचं इंग्लिश नाव पडलं पर्स, आणि त्याच्यातही काय नसतंय, उगा एवढा एवढा रुमाल आणि शेवटच्या कप्प्यात टिकल्याचं पाकिट. पण उगा काहीतरी वागवाय असावं म्हणून असावं, तसंच हे. आता लक्ष द्या, इथपर्यंत कथा आली. पुन्हा शुकाचार्यांना परीक्षित राजाने विचारलं, राजे, जो वराह भगवंतांना अडवायला गेला तो हिरण्याक्ष कोण आहे? आता पुन्हा कथा सांगू लागले. ऐक म्हणे राजा, कोण आहे तो हिरण्याक्ष? आता पहिलं लक्षात ठेवा, पहिलं कुठवर आलंय? ते पाण्यात पृथ्वी 2 दातावर धडली, हे तिथं आला. इथंच ठेवा त्याला. आता परत इकडं जायचं. आता पुन्हा सांगू लागले. ऐक म्हणे राजा, 2 बहिणी, एकीचं नाव दिती आणि एकीचं नाव आदिती. देवांची माता, तिला मुलं झाली, संतती वाढीला लागली. पण दुसरी तिची जी बहीण होते ना, तिला मात्र संततीच होत नव्हती. दितीला काय करावं काही कळत नव्हतं. मग एके दिवशी ती आपल्या पतिदेवांकडे गेली. प्रभू, माझी इच्छा पूर्ण करा. त्याने सांगितलं, हे तुला मी इच्छा पूर्ण करतो, पण ही वेळ योग्य नाही, हा मुहूर्त योग्य नाही. मुहूर्त प्रतिपालय. पण दिती ऐकायला तयार नाही. शेवटी इच्छा पूर्ण केली, शाप दिला. दिते, तू ऐकलं नाहीस, याच वीर्यापासून तुझ्या पोटी 2 राक्षस पुत्र जन्माला येतील. शाप दिला. दितीला वाटलं, जर माझे लेकर राक्षस होऊन जगाला त्रास देणार असतील तर असे लेकर जन्माला न घातलेले बरे. हजारो वर्ष गर्भ पोटामध्ये धारण करून ठेवला. आणि मग पण ते तेज होतं ऋषींचं, कश्यपांचं तेज गर्भामध्ये धारण केलेलं. आणि मग मात्र ते तेज अख्ख्या लोकांना दिपू लागलं, त्रस्त करू लागलं. तेव्हा सगळे लोक ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागले, ब्रह्मदेवा, अहो हे एवढं तेज वाढलंय,
या तेजाने आम्हाला त्रास होतोय, का असं होत असेल? त्यावेळेला ब्रह्मदेव आता सगळ्या ऋषींना सनकादिकांना सांगू लागले, त्या महात्म्यांना सांगू लागले. आता ही तिसरी कथा आहे. आता इथंच ठेवा. कोण? दितिमातेनं गर्भधारणा झाली, 100 वर्ष पोटात काय ठेवला? गर्भ ठेवला. ही इथंच कथा ठेवा. आता तिथं जायचंय ब्रह्मदेवाकडं. आता ब्रह्मदेव सांगू लागले ऋषींना, म्हणे ऐका, हे असं तुम्हाला का होत आहे? एके दिवशी माझे मानसपुत्र असणारे सनकादिक ऋषी देवाच्या भेटीसाठी गेले, आणि देवाच्या भेटीला गेल्यानंतर तिथं 2 द्वारपाल होते. एकाचं नाव होतं जय, दुसऱ्याचं नाव होतं विजय. आणि कोण्याही देवाच्या महाराजाच्या भेटीला जा, तिथं 2 तरी माणसं त्यांच्या पुढं आडवा आडवी कराय असतेतच महाराज. आणि त्यांचं कामच असतं ते द्वारपाल. देवाच्या द्वारासमोर सुद्धा 2 द्वारपाल आहेत. आपल्या पांडुरंगा पुढे 2 आहेत. कोण? एक नाव आहे गरुड आणि दुसरा आहे हनुमंत. म्हणून तर महाराज म्हटले, हे येणाऱ्या वारकऱ्यांची भेट घेतात, वाट पाहतात आणि दोन्ही द्वारपाल म्हणून काम करतात. कोण? गरुड आणि हनुमंत. प्रमाण आहे, गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर येऊनी झाला बोभाट. हे 2 द्वारपाल आहे. तसं त्यांनी अडवलं. सनकादिकांना राग आला, अरे आम्ही देवाच्या जवळची भक्त असताना तुम्ही आम्हाला अडवता, लाज नाही वाटत? शाप देतो तुम्हाला, म्हणे इथून पुढे तुम्ही दोघं राक्षस होता. कोणाला शाप दिला? या जय आणि विजयाला. हे थोडं असं किचकट आहे. आता किती कथा झाल्या सांगा बरं मला. पहिली, हे तुमच्यामुळं तर आमचं चांगलं जमायलंय. तुमच्या काही ध्यानात राही ना. आपलं माणसं देवाचं आहे बाबा, ऐका म्हणून ऐकतेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही ऐकायचं नाही. काय तुम्हाला वेळ काम नाही का? काही इथे येऊन बसलात म्हणजे कशासाठी बसलात? सासू सुनाच्या गप्पा ऐकायला. घरी तर तेच चाललंय ना दररोज. घरी नाही, दारोदारी तेच आहे. आपल्याकडं मन आहे घरोघरी कशाच्या चुली? मातीच्या चुली असतात. आणि त्याच्याकरता तेही तर सांगायची गरज नाही. थोडं लक्ष द्या. पहिली कथा ऐकली आपण कुठे? पाण्यात वरा भगवान, तिथं त्यांना अडवलं तिथं. दुसरी कथा ऐकली दितीची. तिसरी कथा ऐकली जय विजयाची. आता परत तिथं यायचंय. कुठं? तेच शाप दिला जय आणि विजयांना, तुम्ही दोघं राक्षस व्हाल. त्यांना वाईट वाटलं. त्यांनी पाय धरले सनकादिकाचे. तेवढ्यात विष्णू परमात्मा उठून आले आणि सांगितलं, अरे यांनी माझी सेवा केली आहे, काहीतरी शाप कमी करा. मग काय शाप कमी करायचा? वचन देतो. सनकादिक म्हणतात, ऐका, देवा यांना 3 वेळा राक्षस म्हणून जन्माला यावं लागेल, आणि पुन्हा 3दा राक्षस जन्म झाला की पुन्हा तुमचे द्वारपाल होतील. मग बऱ्याच ऐकणाऱ्या माणसाला प्रश्न पडला असेल, जय आणि विजय दोघं राक्षस होणार, तर देवाचे द्वारपाल कोण? अजून दुसरे 2 होते. एकाचं नाव होतं नंद आणि दुसरा होता सुनंद. त्यांनी तिथे काम करायला सुरुवात केली. आणि तेच जय आणि विजय त्यांनी गर्भात प्रवेश केला. कोणाच्या? दितीच्या गर्भात प्रवेश केला. आणि त्या जय विजय देवाचे द्वारपाल. पाप घडलं, अडवलं देवाला, म्हणून कधीच देवाकड जाणाऱ्या माणसाला काय करायचं नाही? अडवायचं नाही. जर अडवलं तर काय लागतं? पाप लागतं. कीर्तनाला कोणी चाललं तर आपल्याला जाऊ वाटलं जायचं नसलं तर कोणाला जाऊ नका म्हणायचं नाही, पाप लागतं. देवाच्या समोर काही अपराध आहे. ऐका, झाली आता कथा, सोडायचीच वेळ झाली. देवाच्या समोर कधीही झोपायचं नाही, हा पहिला अपराध. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल त्याने मांस भक्षण कधीही करायचं नाही, मद्यप्राशन करायचं नाही, व्याभिचार
करायचा नाही, हे अपराध आहेत. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असेल त्याने कधीही खोटं बोलायचं नाही. लबाड बोललं तर चालतंय थोडं, पण आता कलियुग आहे. कलियुगामध्ये सगळ्याच गोष्टी जर खोट्यावर लबाडीवर, महाराजच म्हणले ना, कलियुगामुळे आणि झाले सत्याचे वाटोळे. तुम्ही कितीही खरं बोललात तरी बोलता बोलता तुमच्याकडून खोटं बोलून सहज जातच. देवाकडून झालंच की नाही. धर्मराजा एवढा सत्यानं वागणारा, आयुष्यात त्यानं कधीही कोणाला खोटं बोलला नव्हता, अधर्मानं वागला नव्हता. पण तोच धर्मराजा आयुष्यात एकदा का होईना काय बोलला? खोटं बोललाच. अश्वत्थामा हतह म्हटलाच. आणि त्याच्यामुळं त्याचा काय गळून पडला म्हणे? पायाचा अंगठा गळून पडला. कितीदा खोटं बोलला होता? एकदा. आपली तर गणनाच करू नका. आपल्याला अवयव पुरायचे नाहीत महाराज, बोट तर काय. पण नियम आहे वा, होईल तेवढं तरी प्रयत्न करून सत्य बोला. देवाच्या समोर झोपू नका. देवाच्या समोर देवाला सोडून दुसऱ्या कोणाच्याही पाया पडू नये. देवाच्या समोर उभा राहिलात ना तुम्ही, तर देव असेल तर तिथे महाराज जरी असला तरी महाराजाच्या सुद्धा पाया पडायचं नाही. कोण्या मंदिरात गेलात ना, देवाच्याच पाया पडायचं. हे माहीत नसतं आपल्याला, म्हणून असे अपराध आपल्याकडून घडत असतात. पण काही काळजी करू नका. आपला पांडुरंग भोळ्या भाळ्याचा देव आहे. ते काही हिशेब माप लावित नाही. कोणी बिया कसली बिया, सगळ्यांवरती प्रेम करतो असा पांडुरंग आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय सांगू लागलो मी? हा काय? जय आणि विजय अडवलं देवांना, म्हणून तर शिक्षा भोगावी लागली. ते जय आणि विजय. दिती मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि दिती मातेपासून 2 पुत्र जन्माला आले. एकाचं नाव हिरण्याक्ष आणि दुसरा जन्माला आला हिरण्यकश्यपू. दोघं जन्माला आले. आणि त्याच्यातलाच मोठा बंधू उन्मत्त झाला, मदोन्मत्त झाला. तपश्चर्या करून प्रत्येकाला म्हणू लागला, माझ्या बरोबर युद्ध करा, माझ्या बरोबर युद्ध करा. बारक्या बारक्या देवाकडे जायचा, देवातही बदल होता. बारीक देव वरुणाकडे गेला. वरुण म्हणला, बाबा माझी काही इच्छा नाही तुझ्या बरोबर कुस्ती खेळायची, युद्ध खेळायची. जरा मोठा देव बघ. कुठं जाण म्हणला, पाण्यात देव आलाय. आणि त्या पृथ्वी दाढेवर घेतलेल्या हिरा वरा भगवंताकडे आले. ए थांब थांब, ए डुकराच्या रूपाचा. काय म्हणू लागला हिरण्याक्ष? कोणाला म्हणू लागला? वरा भगवंतांना. आता अवतार होतं डुकराचंच, पण महाराज म्हणले देव डुक्कर झाला. कोणासाठी झाला? आपल्यासाठी. महाराजांचं प्रमाण आहे ना, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आपल्यासाठी देव काय झाला? डुक्कर झाला. बरं मला सांगा, डुक्कर झालाच का? तर डुक्कराचं रूप धारण करून देवाला पृथ्वी आणायची. आणि पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे, गोल. म्हणून डुकराचे दातही तसेच. कसे? त्याला असे पुढं दात असतात म्हण. आता मी काही दातावाला डुक्कर अजून बघितलं नाही. त्याचे दात कसे असतात ते असं म्हणतात. त्या डुकराला पुढं दात असतात म्हणे, त्या दोन्ही दातावर. म्हणून तर ते डुक्कर जास्त काय उकरीत आहे? माती उकरीत आहे. दोन्ही दाढेवर पृथ्वी धरली चालला. तेवढ्यात हिरण्याक्ष आला. युद्धाला सुरुवात झाली. घनघोर युद्ध झालं. एक गदा वरा भगवंतानी हिरण्याक्ष छातीवर मारली. आणि मारल्याबरोबर महाराज हिरण्याक्ष धारातीर्थी पडला आणि त्याचा वध झाला. आणि मग पृथ्वी या पाण्यावरती स्थिर केली. आणि स्थिर केल्यानंतर मग स्वयंभू मनूची रचना पुढे चालू झाली. अशा प्रकारे पृथ्वीचा विस्तार झाला. ज्ञानोबाऱ्याने 4 प्रकारच्या सृष्टीची रचना केली. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज. काही जीव निर्माण केले अंड्यापासून, काही निर्माण केले घामापासून. घामापासून म्हणजे काय काय? ते त्याची संख्या पुरुषाकडे नसते जास्त, ते माय मावल्याकडं. जुन्या काळात
आणि देवाचं ते कौतुक आहे, जे जे देवानं निर्माण केलं त्याचा उद्धार कोणी केला? देवानंच केला. झाडं देवानं निर्माण केले तर देवानं झाडाचा उद्धार केला. ज्ञानोबारायांच्या दारातला पिंपळ त्याला उपमा दिली कशाची? सोन्याची. म्हणून लोक गावाकडे पिंपळं नाहीत का? इथल्या पिंपळापेक्षा त्या पिंपळाला महत्व जास्त आहे. अजान वृक्ष असेल उपमा त्याला देवाची. आणि देव म्हटले काही काही वृक्षामध्ये, तुम्ही 12वा अध्याय वाचा, 12व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये देवानं ते चिंतन केलं. माझी विभूती कशात आहे? त्या ठिकाणी मी आहे बाबा. पिपळ असेल, वड असेल, ह्या देवाच्या विभूती आहेत. काय आहेत? हे देव आहेत, वृक्षांचे राजे, त्याच्यात देव राहतो. म्हणून पिंपळ तोडू नये, वड तोडू नये असं आपण ऐकतो ते आहे. त्यानंतर अजून देवानं मनुष्य निर्माण केले तर त्याचाही उद्धार केला. अजून काय केलं? अंडज, अंड्यापासून काही जीव निर्माण केले, देवानं त्यांचाही उद्धार केला. जटायू अंडा जेवणीतला प्राण आहे, पण माझ्या प्रभू रामचंद्राने शेवटच्या वेळेला त्याला मांडीवर घेतलं आणि रामाच्या मांडीवर जटायूने काय सोडला? प्राण सोडला. किती भाग्य जटायूच. अंडज, जारज, स्वेदज काही बियापासून निर्माण झालेले, आणि उद्बीज घामापासून कोण? ते एका मायमाऊली पुढं दुसऱ्या मायमाऊलीने बसायचं आणि बसल्या बसल्या शोधाशोध करायची. त्याच्यातली एखादी चांगले पकडायची आणि तळ हातावर घ्यायची. नुसती घ्यायची नाही, ह्या तिचं नामकरण सोहळा करतात, नाव ठेवतात. बाई केवढी ढालगेज आहे. आणि ती ढालगज नाव ठेवलं की वाचूच देत नाहीत ह्या तिला. नामकरण झालं की लगेच अंत्यविधी. टुचकून वाजलं की राम नाम सत्य. तिचं नाव ओ ही घामापासून निर्माण झाली. पण तुम्ही असं समजू नका, ती सुद्धा आपला वंश माग ठेवून जाते म्हणे. उवाबाई सुद्धा तिचे कोणास काय म्हणतात तिला, ते तिच्यापेक्षा तिची मावस बहीण लेका ती ठेवतेच माग. थांब बाई, मी जरी चालले तरी हे आहेत ना माझा संसार बघायला. आणि मग त्यांचा सुद्धा उद्धार देवानं केला. कसा केला ऐका. जनाबाई 14 माणसांची कामं करायची. झाली आता कथा संपली. 14 लोकांची कामं करायची, धुणं भांडी सगळं करायची. करता करता डोक्यात जत्रा भरली. देव दळू लागायला आला आणि एके दिवशी देवानं बघितलं, जने अगं काय तुझ्या डोक्यात झालंय? जना म्हणे, देवा अरे वेळच नाही ना भेटत, भजन कधी करावं, कधी काय करावं, असंच चाललंय म्हणे. थांब आता दळायचं नाही. मग दळलं नाही तर उद्या पीठ खायला नाही देवा, तू काळजी करू नको, माझा हात मोठा आहे म्हणे, मी दळून देतो, तू माझ्या समोर बस. आणि देव हाताने वेणी सोडली जनाबाईची. कोणी? देवाने. आणि जनाबाईच्या डोक्यातल्या कोणी पाहिल्या? देवानं पाहिल्या. भाग्य होतं, बरं झालं आमल्याच्या कोणाच्या डोक्यात झाली नाही, मेली असती बिचारी. पण देवानं पाहिल्या, देवाच्या हाताने त्यांना काय आलं? मरण आलं, उद्धार झाला त्यांचा. देव त्यांचा उद्धार करतो. अशा प्रकारे पृथ्वीवर सृष्टीचा विस्तार झाला. आता पुढे परीक्षिती राजाने हात जोडला, प्रभू आता सृष्टीचा विस्तार ऐकला, जग कसं तयार झालं ते पाहिलं. आता मला सांगा, स्वयंमनूच्या कन्येचा वंश विस्तार. त्यावेळेस ऐक म्हणे, पहिली कन्या तिचं नाव होतं आकुती. आकुतीचा विवाह झाला रुची महाराजांबरोबर. त्यांना यज्ञ आणि दक्षिणा पुत्र झाले आणि त्यांच्या पुढे पोटी 12 मुलं जन्माला आली. 12ची 12 ब्रह्मचारी राहिले, त्यांनी विवाह केला नाही, म्हणून आकुतीचा वंश विस्तार वाढला नाही. आता दुसरी कन्या, तिचं नाव होतं देवहूती. त्या देवहूतीचा मात्र विवाह करायचा, लेक विवाहासाठी योग्य झाले होते, पण द्यायची कोणाला? त्या काळात वनामध्ये एक ऋषी तप करत बसले होते, त्यांचं नाव होतं कर्दम नावाचे ऋषी. ब्रह्मदेव स्वप्नात गेले, कर्दमा अरे आता काळ असा राहिला नाही राहण्यासारखा, तुम्ही विवाह करा. कर्दम महाराज म्हणले, देवा आता मला कोण देत आहे? लांब लांब जटा, मुखात दात, तुम्ही काळजी करू नका म्हणे,
तुमची सोयरीक जमवण्याचं काम माझं, मी शोधणार तुम्हाला सोयरीक. बरं बघा म्हणे, काही अडचण नाही, देत असल्यावर आम्ही तरी कशाला नाही म्हणू. आणि मग ब्रह्मदेव स्वप्नात स्वयंभू म्हणूचे आले आणि सांगितलं, स्वयंभू तू तुझी कन्या असणारी या कर्दम मुनींना देऊन टाक. आता झालं महाराज, तिकडे सूचना दिली, इकडे सूचना दिली आणि ब्रह्मदेवाने सोयरीक जमवण्याचं काम केलं. आता सूचना दिल्यावर दुसऱ्या दिवशी स्वयंभू म्हणून राजा उठला. उठल्याबरोबर आनंद झाला, देवहूतीला सजवलं. आता शेवटी लेक आहे, बापाला किती मुली असल्या तरी सुद्धा जेव्हा लेक वाट लावायची असते तेव्हा त्याच्या मनामध्ये एका बाजूला दुःख हे ठरलेलं असतंच आहे. आज 20, 22, 25 काय जे वर्ष असतील ती लेक माझ्या घरी राहिली, आज मात्र हिला कोणाच्या तरी घरी मला द्यायचं आहे. पण एका बाजूला आनंद आहे की माझ्या मुलीला चांगला वर भेटणार आहे, चांगला पती भेटणार आहे, आणि एका बाजूला दुःख आहे, माझे देवहूती आज कोणाच्या तरी घरी जाणार. आणि मग रथ सजवला, रथामध्ये देवहूतीला बसवलं आणि समोर बघून रथ कर्दमांच्या आश्रमात पोहोचला. कर्दम ऋषींनी स्वयंभू म्हणूचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं. आणि आदरातिथ्य केल्याबरोबर महाराज कर्दमांनी विनंती केली, बोला महाराज कशा करता येणं केलं. तेव्हा कर्दमजीला स्वयंभू म्हणून सांगतो, महाराज ही माझी कन्या प्रियव्रत राजाची बहीण असणारी या मुलीचा तुम्ही स्वीकार करा. हिची इच्छा आहे की तुमच्यासारखा सद्गुणी धार्मिक सुंदर पती मिळावा आणि हिला जसा वर पाहिजे ते सगळे गुण तुमच्यात आहेत, तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार करा. आता त्याने सांगितलं, हे बघा तुम्ही राजे, मी झोपडीत राहणारा, आणि तुमचं माझं कसं जमेल, तुम्ही काळजी करू नका, आम्हाला द्यायची ना आम्ही देतोय. नाही ते झालं खरं, तुमच्यासारख्या राजाच्या कन्येला कधी नाही म्हणू नये, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? मी तुमच्या मुलीशी विवाह नक्की करेल, पण तुम्हाला माझी अट मान्य असेल तर. तेव्हापासून अटीची परंपरा आहे ही. कशाची? बऱ्याच अटी असतात, आता कोणी आट घालत नाही, पण जुने नवरदेव असं म्हणतात बाबा. मातीचं काय असायचं ते बाहुला म्हणे, बाहुला, आणि त्या बाहुल्यावर नवरदेव उभाच राहत नव्हता म्हणे. जुन्या नवरदेवाचं सांगतोय मी, ते जातच नसे का, तर त्याची सुद्धा आट असायची म्हणे. तो काय मागायचा जुना नवरदेव? गाणे ऐकायला रेडिओ आणि हातात घडी. घड्याळ रेडिओ असला तर नवरदेव बाहुल्यावर चढायचा. आता फार काळात बदल झाला. आता दिवस आले कोणाचे? मुलीच्या बापाचे. फार अवघड आहे. ज्याला मुलगी नाही त्या माणसाला आता लोक रामराम सुद्धा घालीनात पाहुणे, आणि ज्याला पोरगी आहे ना त्याला लोक लांबून राम राम. पण आता ते बाबा असाच चालतो, राम राम घातलं तरी ती बघत नाही, त्यालाही माहित आहे ना राम राम कशासाठी आहे. काळ बदलत असतो, काळ कोणासाठी सारखा राहत नाही. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, आज जरी दिवस मुलीच्या बापाचे असले तरी काही दिवसानं परत दिवस फिरणार आहेत, आणि काही दिवसानं परत दिवस येणार आहेत. कोणाचे? मुलाच्या बापाचे. काही दिवसानं अजून दिवस फिरणार आहेत, परत दिवस येणार आहेत. कोणाचे? मुलीच्या बापाचे. त्या काळात फार अवघड असायचं, परत जावं लागायचं. घ्यावं आमची एक एवढी लेक पदरात घ्या. मग त्याने म्हणायचं आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं, असंच असेल तर ठीक, हे करू. बापानं पुन्हा जावं, पुन्हा विनवणी करावी, हे की नाही. तेव्हा म्हणावं लागायचं आमची एवढी लेक पदरात घ्या. आता मुलाच्या बापाला म्हणायची वेळ आली, आमचा एवढा. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आता. काळ खरंच विचित्र असतंय, अवघड आहे. आपण हसतो, विनोद करतो, पण अनेक घरातल्या समस्या, याच्यातून अनेक गोष्टी वाढीला लागणार. अपराध वाढतात, गुन्हेगारी वाढतात, मुलांची मनस्थिती बरोबर राहत नाही, याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून
देव होती मातेच्या अटी त्या ठिकाणी सुरुवात झाल्या. इथपर्यंत कथा पाहिली. उद्या बरोबर 3 वाजता कथेला प्रारंभ होईल आणि 6 वाजेपर्यंत कथा चालेल. उद्या थोडं अजूनही काही कार्यक्रम आहेत. आजही थोडं लांब जायचं आहे. हे एक चांगलं बरं आहे, आता गावातल्या गावात असल्यामुळं कुणी काही म्हणत नाही. किती वाजता या, किती वाजता जा. आणि आमचा यजमानही चांगला आहे. त्याने सांगितलं आहे, महाराज काय नाही तुमच्या मनावर होऊ द्या म्हणले. ते कसं व्हायचं आहे तसं ते चांगलं आहे. नाही तर काही काही ठिकाणी दंडील माणसं असतात महाराज, बेजार करतात ते उगाच. पण इथं अगदी निवांत आहे. आणि म्हणून आता कथा इथपर्यंत पाहिली. उद्याच्या कथेमध्ये आपण भगवान शंकरांच्या विवाहाच्या कथेपर्यंत जाऊ. सतीचरित्र पाहू. सतीचरित्र पाहिल्यानंतर पुन्हा ध्रुवाचं चरित्र पाहू, प्रल्हादाचं चरित्र पाहू, त्यानंतर समुद्र मंथनाची कथा पाहू, त्यानंतर मत्स्य अवताराची कथा पाहू. परशुराम अवतार होईल, राम अवतार होईल. आणि उद्याच्या कथेमध्ये बरोबर 5:45 वाजता भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म आपल्या कथेमध्ये होणार आहे. उद्याची कथा थोडी धावत्या वेगामध्ये आपण पाहू. सगळ्या देवाचा जन्म उद्या राहिलेल्या करून टाकू आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव उद्याच्या कथेमध्ये संपन्न होईल. तरी सर्वांनी ताटी वाटी सुंटवडा अशा प्रकारे कथा आज या ठिकाणी पूर्ण विराम आहे. चला आता थोडं भजन होईल. भजन होईपर्यंत तुम्ही चहा प्या आणि मग आरतीला सुरुवात होईल.